जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की या सृष्टीवर ज्या काही वनस्पती आहेत, या सृष्टीवर ज्या काही वनस्पती आहेत, जंगलामध्ये जी काही झाडं आहेत, त्या प्रत्येकाचा आपल्याला काही ना काहीतरी उपयोग होतोच. त्या प्रत्येक वनस्पतीच्या, त्या प्रत्येक झाडाचा काही ना काहीतरी उपयोग आहेच असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की औषधांची झाडं नाहीत, कुठल्याही औषधांची झाडं नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला जर एखादा आजार झाला किंवा आपण जर आजारी पडलो तर औषधं घेतल्याशिवाय आणि दवाखान्यात गेल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. समर्थ म्हणतात की आपण जर आजारी पडलो किंवा आपल्याला जर एखादा आजार झाला तर औषधं घेतल्याशिवाय आणि दवाखान्यात गेल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ही औषध सुद्धा जंगलातील वनस्पतीपासूनच बनलेले आहेत, जंगलातील झाडापासूनच प्रत्येक औषध तयार झालेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सृष्टीवर परब्रह्माने, ईश्वराने जे काही निर्माण केलेलं आहे त्या प्रत्येकाचा उपयोग आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक जीव जंतूचा, प्रत्येक पक्ष्याचा, प्रत्येक किड्याचा, प्रत्येक प्राण्यांचा, या सृष्टीवर ज्या ज्या जीवजंतूंनी, प्राण्यांनी, पशु पक्ष्यांनी, मनुष्याने जन्म घेतला आहे त्या प्रत्येकाचा काही ना काहीतरी उपयोग आहे. आणि म्हणूनच या सृष्टीवर त्यांनी जन्म घेतला आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणीही कोणाला कमीही समजू नका आणि स्वतःलाही कधीही कमी समजू नका असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाचा आपल्याला उपयोग होतो, मुंगीचा उपयोग होतो, किड्यांचा उपयोग होतो, पक्ष्यांचा उपयोग होतो, प्रत्येकाचा उपयोग आपल्याला होत असतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. एका गावामध्ये एक राजा होता आणि त्या राजाला नेहमी वाटत होतं की जगामध्ये फक्त मनुष्याचाच उपयोग होतो, जगामध्ये फक्त मनुष्य हाच एक उपयुक्त आहे आणि बाकी कोणाचाच उपयोग होत नाही, फक्त मनुष्य योनीचाच या जगाला उपयोग होतो असं त्या राजाला नेहमी वाटायचं. आणि त्यामुळे बाकीचे प्राणी, बाकीचे जीवजंतू, किडे याचा जगाला काहीच उपयोग नाही, बाकीचे प्राणी, बाकीचे जीवजंतू, किडे याचा जगाला काहीच उपयोग नाही असं राजाला नेहमी वाटायचं. आणि त्यासाठीच राजाने आपल्या प्रजेला सांगितलं, आपल्या प्रजेला आदेश दिला की या जगामध्ये जे कोणते जीवजंतू, किडे आहेत ज्याचा आपल्याला उपयोगच होत नाही त्याची यादी करा आणि मला सांगा. या जगामध्ये जे काही कोणते किडे, जीवजंतू आणि ज्यांचा आपल्याला उपयोगच होत नाही त्याची यादी करा आणि मला सांगा. आणि खूप काळ झाल्यानंतर आणि खूप वेळ गेल्यानंतर राजाला त्या प्रजेने एक लिस्ट दिली आणि त्यावेळेस राजाने आदेश दिला की हे जीवजंतू आहेत त्यांना तुम्ही मारून टाका, यांचा काहीही जगाला उपयोग नाही असं राजाने प्रजेला आदेश दिला. आणि त्यावेळेस त्या आदेशाचं पालन करायच्या आधीच, त्या जीवजंतूंना मारायच्या आधीच राजावर दुसऱ्या राजाचे आक्रमण झाले. त्या राजावर मात्र दुसऱ्या देशातल्या राजाने आक्रमण केले आणि राजाचा त्या युद्धामध्ये पराभव झाला. राजा त्या युद्धामध्ये जिंकला नाही आणि त्यावेळेस राजाला भीती वाटू लागली आणि राजाने तिथून पळून जायचा विचार केला, कारण त्याला आपल्या जीवाची भीती वाटत होती. दुसऱ्या देशातील राजा त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचा युद्धामध्ये पराभवही झाला होता. त्यावेळेस राजा आपले प्राण वाचवण्यासाठी तो एका जंगलामध्ये धावत गेला. आणि त्यावेळेस मात्र राजाने आपला जीव वाचवण्यासाठी त्याने आपले राज्य सोडून पळून जंगलामध्ये गेला. राजा पळाला, जंगलात गेला आणि दुसऱ्या राज्याचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. दुसऱ्या राज्याचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते आणि त्यांना चुकवून राजा कसा तरी एका झाडाखाली झोपला. आणि खूप दमल्यामुळे, खूप पळल्यामुळे, खूप श्रमामुळे, खूप दमल्यामुळे, खूप पळल्यामुळे राजा खूप थकला होता आणि राजाला त्या झाडाखाली पडल्या झोप आली. आणि
काही काळाने, काही वेळ निघून गेल्यानंतर राजाच्या नाकावर काहीतरी एखादा किडा बसला आणि तो राजाला चावत होता आणि त्या किड्याने राजाला चावल्यामुळे त्याची जाणीव राजाला झाली आणि चावल्यामुळे राजाही जागा झाला आणि पाहतो तर काय नाकावर एक जंगली माशी बसली होती आणि त्याला ती जंगली माशी नाकाला चावली होती आणि राजाची झोपमोड झाली त्याचबरोबर त्याला झोपमोड झाल्याबरोबर दुसऱ्या राजाचे सैनिक राजाच्या आवाजाने राजाच्या चाहूल राजाची त्यांना ऐकू आली आणि दुसऱ्या देशाचे सैनिक त्या राजाचा पाठलाग करत परत त्या झाडाच्या खालीही आले. राजा तेथूनही आपला प्राण वाचवण्यासाठी परत पळू लागला, जोरात पळू लागला आणि मग राजाला भीती वाटू लागली की जर आपण सापडलो तर आपला जीव जाणार. त्यावेळेस राजाला एक गुहा सापडली आणि एका गुहेचा आधार घेतला आणि राजा त्या गुहेत गेला. एक गुहा सापडली, त्या गुहेचा आधार घेतला आणि राजा गुहेत गेला आणि काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले होते. गुहेच्या दारावर कोळ्यांनी बरंच काही जाळं विणलं होतं आणि शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकाला बोलू लागले की ज्या अर्थी येते कोळ्याने जाळे विणले आहे, ज्या अर्थी या गुहेच्या बाहेर कोळ्यांनी जाळे विणले आहे, त्या अर्थी आतमध्ये कोणीही नसणार. ज्या अर्थी कोळ्याने येथे जाळे विणले आहेत त्या अर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणीही आत जाऊ शकत नाही, कारण कोळ्याचे जाळे तोडल्याशिवाय कोणीही आत जाऊ शकतच नाही. आणि हे जाळे तर विणलेलं आहे. हे जर मोडलेलं असलं तर कोणी तर आत गेलेला आपल्याला संशय आला असता, पण हे जाळे तर मोडलेलं नाही. कोळ्याचं जाळं तोडून कोणी आत जाऊ शकत नाही असं त्या सैन्याने विचार केला, एकमेकांमध्ये बोलू लागले. आणि त्यावेळेस गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता. आणि बरोबर त्याच वेळी राजाच्या डोक्यात प्रकाश पडला की जंगली माशी जर आपल्याला चावलीच नसली तर जंगलामध्ये सैनिकाच्या हाती आपण सहज सापडलो असतो. जंगलातील माशी जर आपल्या नाकाला चावलीच नसती तर जंगलामध्ये सैनिकाच्या हाती आपण सहज सापडलो असतो, कारण आपण तेथे झोपलो होतो. आणि त्या जंगलातल्या माशीने जर मला चावून उठवलं नसतं तर त्या सैनिकांनी माझा आज प्राण घेतला असता किंवा मला पकडलं असतं असं राजाच्या मनाला वाटू लागलं. आणि कोळ्याने त्यावेळेस राजाला लगेच दुसरा विचार आला की कोळ्याने जे जाळे विणलं नसतं तर, कोळ्याने काही तासाभरात जर जाळं विणलंच नसतं तर गुहेत येऊन सैनिकांनी मला मारून टाकलं असतं. कोळ्याने जर काही तासाभरात जर जाळं विणलंच नसतं तर गुहेत दुसऱ्या देशाचे सैनिक गुहेत येऊन त्यांनी मला खरंच मारून टाकलं असतं. म्हणजेच या जगात कोणतीही जीवजंतू असा नाही, या जगामध्ये कोणताही जीवजंतू असा नाही की ज्याचा उपयोगच नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. या जगामध्ये कोणताही जीवजंतू असाच नाही की ज्याचा उपयोगच नाही. प्रत्येकाचे कार्य हे निराळे आहेत, प्रत्येकाचा उपयोग हा वेगवेगळा आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात की कोणालाही कमी समजू नका आणि स्वतःलाही कमी समजू नका. या जीवसृष्टीवर परमेश्वराने प्रत्येकाचा काही ना काही उपयोग आहे असं आपल्याला सांगितलं आहे. मग ती वनस्पती असू दे, जीवजंतू असू दे, पशु पक्षी असू दे, जंगलातील प्राणी असू दे किंवा मनुष्य असू दे, प्रत्येकाचा काही ना काहीतरी उपयोग आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या बोधाचं तात्पर्य असं आहे की जगात प्रत्येक जीवाचा काही ना काही उपयोग आहे. जगात प्रत्येक जीवाचा काही ना काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. यामुळे कोणी कोणाला किंवा स्वतःला कमी समजू नये. त्यामुळे कोणी कोणालाच किंवा स्वतःलाही कमी समजू नये
असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाचा या जीवसृष्टीवर काही ना काहीतरी उपयोग आहेच. आणि म्हणूनच परब्रह्माने खूप विचार करून ही सृष्टी निर्माण केलेली आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जीवजंतू पशुपक्षी प्राण्यांना कमी समजू नका, त्यांचाही आपल्याला काही ना काहीतरी उपयोग होतोच असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.